प्राणाला स्वतःचं समाधान महत्वाचं असतं, तरच तो सहकार्य करतो. म्हणजे कसं, ती व्यक्ती, कुठलीही व्यक्ती जी प्राणप्रधान व्यक्ती आहे ती अगदी उत्साहाने सोसाने अमुक एक काम करेल, काही काळ काम करत राहील, पण तिला कौतुकाची, कुठेतरी शाबासकीची थाप हवी असते, कौतुकाचे 4 शब्द त्या प्राणाला हवे असतात, आणि ते जर त्याला मिळाले नाहीत तर मग हा प्राण हळूच स्वतःला त्यातनं बाजूला करतो की मी एवढी मरमर करतोय, एवढं काम करतोय, पण साधे कौतुकाचे 4 शब्द नाहीत, असं म्हणून तो तिथनं मागे फिरतो. स्वतःचं सहकार्य किंवा त्यांनी जी ऊर्जा पुरवलेली असते ती ऊर्जा तो काढून घेतो आणि मग एक प्रकारचे निष्प्राण अशा प्रकारचं ते काम चालत राहतं. स्वतःचं समाधान हे प्राणाला महत्वाचं असतं. पण प्रगत व्यक्तीच्या बाबतीमध्ये मात्र प्राणाला स्वतःहून कळून चुकलेलं आहे की हे ईश्वरी कार्य आहे आणि त्यामध्ये मला सहकार्य करण्याची संधी लाभते आहे, तीच त्याच्यासाठी मोलाची गोष्ट ठरते. त्यामुळे तो त्याची सगळी ऊर्जा ही ईश्वरी कार्याला समर्पित करतो, प्रेमाला समर्पित करतो, काहीतरी नवीन निर्मिती करण्यासाठी आणि काहीतरी प्रदान करण्यासाठी तो ती सगळी त्याची ऊर्जा व्यतीत करत असतो. आता तो कसा असतो तर ॲब्सोल्युटली सरेंडर आणि कोलॅबरेटिंग व्हायटल अशी त्याची स्थिती असते.